आपण जर एखादी नवीन रेसिपी ट्राय केली आणि ती जर नीट नाही बनली ना, तर आपल्याला असं वाटतं की मला हा भाजीपाला आवडतच नाही असं होतं. पण जर आपण ती योग्य पद्धतीने बनवली आणि जर छान बनली ना, तीच म्हणजे भाजी आपल्याला असं वाटतं मला खूप आवडते. तर मशरूमची भाजी मी पहिल्यांदा YouTubeवर बघून बनवली होती, तर अजिबात म्हणजे चांगली बनली नव्हती आणि फौजींना देखील आवडली नव्हती. तर मग मी ना थोड्या वेगळ्या पद्धतीने ट्राय केली आणि इतकी छान बनते ना, तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी इथं मशरूम घेतलेले आहेत आणि मशरूमला ना पाणी न लागता पहिले त्याची वरची जी हलकी-हलकी साल असते ना, ती काढून घ्यायची. पाण्यात जर टाकले ना, मग ती निघत नाही, चिकटते ती त्याला. तर ती साल काढून घेतली, 2-3 पाण्यात धुवून घेतले, कट करून घेतले आणि पुन्हा गरम पाणीमध्ये मी ते मशरूम ठेवलेले आहेत. त्यानंतर इथं मी थोडं तेल घातलं, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, जिरं टाकलं, ते व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, सुके मसाले टाकले, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि हळद आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यात लगेच मी टोमॅटो टाकले. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मी गरम मसाला टाकला, मीठ देखील टाकलं मी, कारण टोमॅटो त्यामुळे लवकर सॉफ्ट होतात. ते व्यवस्थित असं परतून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर जे मशरूम मी कट करून ठेवले होते ना, ते मी पाण्यातून काढून याच्यात टाकले. तर तुम्हाला दिसलं असेल पाणी किती असं लालसर निघालं होतं, त्यामुळे गरम पाण्यात धुणं गरजेचं आहे. त्यानंतर मशरूम ना छान अशा वाफेवर मी आता इथं 80% शिजवून घेणार आहे आणि मटर मी शिजवून ठेवलेले आहेत, कारण मी मशरूम मटरची रेसिपी बनवते आहे. तर मटर मी थोडे म्हणजे बॉईल करून घेतलेले आहेत आणि ते मी आता याच्यात टाकून घेतले. त्यात थोडं पाणी होतं, ते देखील मी यात टाकलं, कारण थोडं अजून शिजायला पाणी लागेल. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं मी. ग्रेव्ही बनवताना देखील मीठ टाकलेलं होतं, म्हणून आता थोडं कमी टाकलं. त्यानंतर हे छान असं झाकून 5 ते 6 मिनिटं शिजवून घेतलं आणि हे बघा किती छान भाजी इथं रेडी झालेली आहे. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता. वरून मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आता लगेचच गॅस बंद करून देणार आहे. अगदी चमचमीत अशी ही मटर आणि मशरूमची भाजी इथं रेडी झालेली आहे. कशी वाटली नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.